रॅप म्हणतात त्याला, रेप नाही. हाय गाईज, वेलकम टू व्लॉग. हाय गाइस, हेलो, वेलकम टू माय चैनल. मैं वापस आ गई हूँ एक और ब्लॉग के साथ, वो भी मेरा ड्रामा वाला व्लॉग. आई मीन नाटकाचा व्लॉग. मराठीमध्ये बोल. तर इथे प्रॅक्टिस चालू होती. आय मीन चक्री घेत होतो आम्ही सगळे. आणि हा म्युझिक मॅन आहे, वड्यावर जे काय बोलत असतील ते. हा दोघी बसलेत, प्रॅक्टिस करत होते डायलॉगचे. हे दोघं सुद्धा डायलॉगची प्रॅक्टिस करत होते. आणि मग त्यांची प्रॅक्टिस बघून मी दंग झाले. मला उठून जावं असं वाटलं तिथून. मग मी उठून गेले. आणि इथे म्युझिक एडिटिंग चालू होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो गार्डनमध्ये. सो सी द दृश्य. गार्डनमध्ये काय दृश्य होतं तुम्ही बघा. हा आहे गेटअप माझा. आणि आज आहे आमचं नाटक. सो गाईज, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. ही झाली म्हणजे ओव्हर ॲक्टिंग. बाय बाय. हा जो दिसतो ना तो चेक्सवाला, तो नाही पत्तेवाला आहे. आणि त्याचं काय टाइमपास चाललाय तुम्हीच बघा. सगळं सामान आम्ही टेम्पोमध्ये भरलं आणि त्याच्यानंतर हे केले पुढे 4-5 जण. आणि पाठीमागून आम्ही चाललोय आता. चलो गाईज, आम्ही भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट आमच्या लोकेशनवर. बाय. या क्षणी आम्ही पोहोचलो होतो आमच्या कॉम्पिटिशनच्या लोकेशनवर. आणि मला भूक लागली होती, तसं तुम्हाला दिसतेच मी खात होते. आणि यांचं काहीतरी गहन डिस्कशन चालू होतं कोणत्या तरी गोष्टीवर. उमर शेठ बाथरूमला जात होते, पण कॅमेरा बघून वापस फिरले. तर इथे टेन्शनचं वातावरण होतं. सगळे टेन्शनमध्ये होते की कसं परफॉर्म करणार. ये जुनी शामू, ये कुछ नहीं, ये नैपथ्य, ये कुछ तो है. नहीं, ये अभी वाली आजी है. इधर भी देखना ब्रो. तू काय कोय कुछ ते खोल लिया रे. विकास काका कसे तुम्ही? विकास काका कसे तुम्ही? अरे मी आहे कॅरेक्टर मध्ये, नाटकात नाही. या गरीबाला यार, हे आमचे म्युझिक मॅन होते आधीचे. आत्ताचे काय आहेत काय माहित नाही, कारण म्युझिक हे करणार आहेत असं आता मलाच कळलंय, कारण माझंच म्युझिक उडणार आहे. हे देखो देखो बेशरम औरत. हाँ, बीच में आने की आदत जाती नहीं अपनी. हाँ, ये क्या है? ही माझी आई आहे. हिच्या आईचा माझ्या आई आहे. ते डायरेक्टर बघा हिशोबाचं लावतायत. चल चल. दमलंग दबलंग 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 दबलंग. गॅस वाला आलाय, कोणाला काय रेप? हा, रॅप म्हणतात त्याला, रेप नाही. ओ शाबजी, हम रेप करेगा. हाय गाईज, वेलकम टू व्लॉग. शामूज व्लॉग. वेलकम टू शामूज व्लॉग. आता आम्ही आलो आहेत प्रयोगाला. हो. यांची एडी चाळी चालू आहेत. कॅरेक्टरचं तर काय माहित नाही. माझं हेच कॅरेक्टर. नाही, मी कॅरेक्टरमध्येच आहे. कुठला? काय करायचं? हे बाय कुठे आली? तू का आली? मला तिचं काय काम आहे? का आली? बोलावलं ह्यांनी मला. कशाला लॉलीपॉप घे. बघितलं मित्रांनो, अशी बघचोदी करतात म्हणून आम्ही अशी ब्लॉग काढायला गेलो जरा असं घाबरतो. आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार, भावी आमदार यार कॉन्ट्रॅक्ट यशू डाऊन आलेली आहे. बघू शकता तुम्ही. गाईज गेस आम्ही कोणाला भेटलो? सुरवत जोशी. ही इज अन प्रॉमिनंट ॲक्टर अँड थिएटर आर्टिस्ट. दिल दोस्ती दुनियादारीचे फेम.
आमचं कुटुंब आहेच की पाय जमिनीवर ठेवायला आपल्याला सांगत असतं आणि शिकवत असतं, पण ह्याच्यामुळे मला परत एक एवढे मोठे ॲक्टर आपल्याला काही सांगतात, आपल्यासाठी आलेत, आपलं नाटक बघायला आलेत. आणि मेन अशी गोष्ट आहे की ते फक्त आमच्या नाटकाला होते का, कारण की आमचंच पहिलं नाटक होतं, पहिल्या दिवशीचं, सो ते तेव्हाच अवेलेबल होते. आणि त्यांनी आमचं नाटक पाहिलं, खूप काही गोष्टी सांगितल्या त्यांनी की काय इम्प्रूव्ह करायचं काय नाही. आणि एंडला पण त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्यात. ब्लॉगच्या एंडला मी ते क्लिप्स टाकेल. आत्ता सध्या नाटकाचे क्लिप्स टाकलेत मी, ते बघा. आणि नाटकाचे ॲक्टर्सला ऑन स्टेज बॅकस्टेजवाल्यांना तर खूप नॉस्टॅल्जिक फील होणार आहे. सो एन्जॉय गाईज. माँ ने कहा घर छोड़, बाबा ने कहा फिल्म छोड़ दो, अब तुम कह रहे हो कहानी छोड़ दो. आता तुला काय वाटतंय रे बाबा, आम्ही काय त्याला समजवलेलं नाही हा. आणि सारंग नाती स्वार्थ पाहणारी नाही तर साथ देणारी आहे. काय नाही, आपलं घर चांगलं आहे ना, म्हणून आपला फायदा उचलला जातोय. दादा घर अच्छा नहीं होता, घर के लोग अच्छे होते. काय बोलायचं ना ते मला बोल, उगाच पोराला मध्ये घ्यायचं काही काम नाही. तुला बरोबर आहे. बाप म्हणून याच्यासाठी मी काही केलंच नाही ना. तुम्हा सगळ्यांना मी चुकीचा ही बरोबर वाटणारच. अरे वाट मोकळी सोड चाल. आली मोठी मला बरं. ही गोष्ट आहे की गरंब करणाऱ्या सम्राज्ञीची. लहानपणापासूनच मुघलांचा येणारा राग हा एका स्वज्वलंत ठिणगीप्रमाणे एका अथांग सागरा एवढ्या वनव्यासम महापुरुषाला जन्म देऊ त्यातील धगधगती अग्नी जिवंत ठेवत संपूर्ण मुघल साम्राज्याला खाक केले. तर नाटक संपल्यानंतर सुरवत जोशी सर आम्हाला काही गोष्टी सांगत होता, मार्गदर्शन करत होते. सो त्यात सांगण्याची पद्धत जी आहे स्क्रीन मध्ये मी काहीतरी बघितलंय आणि त्यातले तुकडे 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 एका मागोमाग लावले असं वाटणार. लिखाणात जो एकटाकीपणा असतो, सुसंगतपणा असतो, तो थोडासा मला आज कमी वाटतो. तर त्यासाठी तुम्ही सगळेजण आधी चांगली 25 एकांकिका वाचून काढा. नाटक संपल्यानंतर जाम भूक लागली होती, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग मी टिफिन आणला होता, मग एकाच टिफिनमध्ये एवढे जण सगळे खात होते. सो आम्ही खायला लागलो आणि त्याच्यानंतर फालतूगिरी चालू झाली सगळ्यांची. तुला धरून खालतो खाऊ नको, आम्ही तुला धरलो. मी व्हिडिओ काढत चपाती संपवली. थोडं हे खाऊ राहिलेलं. यू कॅन ट्राय दॅट स्मॉल बाईट. 10-7-8 चपात्या अशा संपल्या असतील ना. तू किती आणलं ग? 4. 3-7 चपात्या अशाच घ्या. बुक्कड घ्या दिसत नाही, बुक्कड पण बसायला पण जागा. आणि असं सगळं संपतं. आम्ही सगळं सामान पोर्टरमध्ये भरतो, पोर्टर पुढे जातो. ही मुलगी बघा कशी कोपऱ्यात बसली आणि त्याच्या आणि मी बघा इथे गाडी चालवली आहे माझ्या मित्राची. चंद्रू नाव आहे त्याचं, चंद्रू. बाय बाय, टाटा गाईज. इथे आपला ब्लॉग संपतो. ड्रामावाला सगळे ड्रामा नाटक वगैरे सगळं करून झालं, आता अभ्यासाकडे लक्ष. बाय बाय. गाडीचे मालक